भिगवण तरुणी अपहरण प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे। अपहरण झालेली मुलगी आता कॅमेरा समोर आली आहे। अपहरण झालं नसल्याची माहिती तरुणीनंच दिलेली आहे, त्यामुळे या बातमीमध्ये एक वेगळा ट्विस्ट आलाय। माझे आरोप असलेल्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली सुद्धा या तरुणीनं दिलेली आहे। ज्या व्यक्तीनं आपलं अपहरण केल्याचा आरोप आहे त्याच व्यक्तीबरोबर आपले प्रेमसंबंध असल्याचं ही तरुणी म्हणते। मी माझ्या मर्जीनंच निघून गेले असं सुद्धा तरुणीनं सांगितलेलं आहे। वर्षापासून प्रेम संबंधात आहे, तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी डोळे त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले। मी वैष्णवी राजा आठवले। मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे, तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी डोळे त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले। दरम्यान मुलीचा हा व्हिडिओ जबरदस्तीने तयार केल्याचा आरोप करण्यात आला, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेला आहे। जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं। मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज भिगवणला आलोय। भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व संतापलेला आहे, तो एकत्रित आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांच्या सोबत करून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन। व्हिडिओ जर त्यांच्यापाशी येत असेल, अधिकाऱ्यांपाशी येत असेल, तर त्यांना सापडत का नाही येत? मी आता तोच विषय ॲडिशनल एसपींना व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी फोन केला होता की हा व्हिडिओ आला कुठून। त्यांनी म्हटले की वेगळं ॲप त्यांनी वापरलंय, त्याच्याची लोकेशन दिसत नाही। त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलं, नंतर घरच्यांना व्हिडिओ पाठवलं, म्हणजे त्यांचं धाडस वाढलेलं आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे, या मुलाला वाचवण्याचा कुणीतरी प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ होतोय। त्याचे चुलते इथले गुंड आहेत, प्रचंड त्याची दहशत आहे, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत। मागे हिंदू मुलींच्या अपहरणामध्ये पण तो आरोपी होता। काही महाराजांना मारहाण केलेली आहे। इथल्या मंदिरामध्ये ते कब्जा घेत आहेत, मंदिरातल्या मूर्त्यांची मोडतोड केलेली आहे। मग हे कसं काय असं होतंय? इतके दिवस का गप्प आहे पोलीस प्रशासन? वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी आहे, माझ्याकडे लिस्ट आहे। इतक्या गुन्ह्यात जर तो आरोपी असेल तर त्याच्यावरती मोक्कांतर्गत कारवाई का नाही झाली? हे सगळे विषय मी आता पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या सर्व लोकांशी बोलून आपल्या समोर मांडणार आहे। गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया आपण बघितलेली आणि या सगळ्या प्रकाराबद्दल बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी देवा राखुंडे आपल्या सोबत आहेत। देवा, एक नवीन ट्विस्ट या कहाणीमध्ये आलेला आहे। सकाळपासून वातावरण तिथं तणावग्रस्त बनलेलं आहे। काल काही ठिकाणी जाळपोळ सुद्धा झाली, आता काही वेळात मोर्चा सुद्धा निघतोय। तिथं गोपीचंद पडळकर दाखल झालेले आहेत। एकूणच या सगळ्या घटनाक्रमाबद्दल सांगशील? विनोद, आपण जर बघितलं तर खरं काल 4 वाजल्यापासून ही मुलगी जी आहे ती बेपत्ता झालेली होती आणि या मुलीचं अपहरण करण्यात आल्याचं वृत्त हे माध्यमाच्या माध्यमातून पुढे आलं आणि आता जर आपण या क्षणाची अपडेट बघितली तर 24 तास या घटनेला ओलांडल्यानंतर या मुलीचं स्वतःहून स्टेटमेंट पुढे आलेलं आहे आणि ती तिच्या स्टेटमेंटमध्ये स्पष्टपणे सांगते की माझं आणि त्या मुलाचं प्रेम होतं, त्याने माझ्यावर कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती केलेली नाही, मी स्वतःहून त्या मुलासोबत आलेली आहे। त्यामुळं या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागले, कारण एकीकडे हिंदू समाज बांधव जो आहे तो या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आहे। आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार संग्राम जगताप असतील, हे या ठिकाणी आज भिगवण पोलीस स्टेशनवरती आक्रोश मोर्चा काढतायत। मुस्लिम समाजाकडून आमच्यावरती अन्याय होतोय, कारण जी मुलगी बेपत्ता म्हणजे करण्यात आलेली आहे किंवा तिला पळवण्यात आलेलं आहे ती मुलगी बघितली धनगर समाजाची आहे आणि त्यातील आरोपी बघितलं तर ते आरोपी मुस्लिम समाजाचे आहेत। त्यामुळे खरं तर हे प्रकरण जास्त पेटलेलं आहे। मात्र काल 4 वाजल्यापासून पोलिसांची पथकं संबंधित मुलीचा शोध घेत होती, त्या तरुणीचा शोध घेत होती, आरोपींचा शोध घेत होती, कारण
कुठल्याही परिस्थितीत त्यांना सुखरूप ताब्यात घेणं हे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि अशा परिस्थितीत 24 तास पूर्ण झाल्यानंतर एक नवीन व्हिडिओ येतो आणि त्या मुलीचा स्वतःचा व्हिडिओ येतो की माझं आणि या मुलाचे प्रेम आहे आणि याने माझ्यावर कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती केलेली नाही, मी स्वतःहून त्याच्यासोबत आलेली आहे. इकडे मात्र FIR मध्ये असं सांगितलं जातं, मुलीचा भाऊ सांगतो की आम्ही बिगवन मार्केटमध्ये आलो होतो, त्यावेळी त्या ठिकाणी आरोपी आले आणि त्यांनी डोळ्यामध्ये मिरचीची पूड फेकली, आम्हाला मारहाण केली आणि मग आमच्यासमोर आमच्या ताईला हे आरोपी घेऊन गेले. दुसरीकडे मुलगी सांगते मी स्वतःहून आले. त्यामुळं हे नक्की काय आहे याचा खोलवर जाऊन आता पोलीस प्रशासनाला शोध घ्यावा लागणार आहे. आपणही सकाळपासून या सर्व गोष्टीला जवळून हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माहिती अशी मिळते की हे दोन्ही जे कुटुंब आहेत ते अत्यंत जवळ राहिलं आहेत. दोघांमध्ये खूप कमी अगदी फुटावरचं अंतर आहे आणि लहानपणापासूनचे या दोन्ही कुटुंबाचे सलोख्याचे संबंध आहेत. मुलीचे वडील हे कोरोना कालावधीमध्येच एक्सपायर झालेले आहेत. मुलीची आई मुलीचा भाऊ असतो. मात्र या दोन्ही कुटुंबाचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. सकाळी ज्यावेळी तिच्या भावाशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिच्या भावाने हे स्टेटमेंट दिलं आपल्याला की त्याचं आणि आमचं जवळचं संबंध होते, जवळचं नातं होतं, मात्र तो अचानक आमच्याशी असं करेल याची कल्पना नव्हती. याचा अर्थ आणि आता मुलीने दिलेलं स्टेटमेंट या सगळ्या गोष्टी बघितल्या तर या प्रकरणाला एक नवीन वेगळं वळण लागतंय असं म्हणायला हरकत नाही. मात्र हे सर्व आरोप जे ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी खोडून काढलेत. त्यांचा असा दावा आहे की मुलीला जबरदस्तीने हे व्हिडिओ बनवायला भाग पाडलेला आहे, त्याच्यावरती दबाव टाकलेला आहे आणि दबावापोटी मुलीने हे स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामुळं गोपीचंद पडळकर जे त्यांची मागणी आहे की या पद्धतीनं सातत्यानं आमच्यावरती अन्याय होतो, या प्रकरणाची सखोल चौकशी जी आहे ती झाली पाहिजे. आता गोपीचंद पडळकर हे बिगवन पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांना भेटण्यासाठी गेलेले आहेत. गोपीचंद पडळकर आणि पोलीस यांच्यामध्ये आता काय चर्चा होते, कारण पोलिसांपुढे आतापर्यंत बेपत्ता झालेले तरुणी आणि आरोपी हे कुठे आहेत हे माहीत नव्हतं. आता मात्र आरोपीने स्वतःच किंवा त्या मुलीने पोलिसांना आम्ही सुखरूप असल्याचे व्हिडिओ दिलेत आणि वरून हाही दावा केलाय की आमचं प्रेम आहे ना, आम्ही स्वतःने मी स्वतःहून आले, माझ्यावरती जबरदस्ती नाहीये. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांना पोलीस खाता आता काय उत्तर देणार आहे, त्याबरोबर संबंधित मुलगी आणि संबंधित आरोपी यांना आता पोलीस कधी ताब्यात घेतील, पोलीस कधी ताब्यात घेत आहेत ते पाहावं लागणार आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे गोपीचंद पडळकरांनी जो आरोप केलेला आहे की जबरदस्तीनं हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे, त्याबाबत पोलिसांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कारण आता काही वेळातच पडळकर पोलीस ठाण्यात जाणार आहेत आणि ते स्वतः पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान मुलीनं काय दावा केलाय पुन्हा एकदा आपण पाहूयात. वैष्णवी राजा आठवडे, मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन गेले. मी माझ्या मर्जीने आले. मी वैष्णवी राजा आठवडे, मी जाहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन गेले. मी माझ्या मर्जी. अपहरण झालेली मुलगी कॅमेऱ्यासमोर आलेली आणि या मुलीनं स्वतः दावा केलेला आहे की आपलं अपहरण झालेलं नाही आहे, उलट ज्या तरुणासोबत मी निघून आले त्याच्यावरच अपहरणाचा आरोप आहे. अपहरण त्यानं केलेलं नाही आहे, तर आपण आपल्याच मर्जीनं त्याच्यासोबत आल्याचं तिनं सांगितलेलं आहे. आपले दोघांचे प्रेमसंबंध आहेत, त्यामुळे आम्ही एकत्र बाहेर पडलो असं तिचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे आता ही दृश्य बघतोय, मोर्चातली दृश्य आहेत. मोर्चात आता मोर्चेकरी आंदोलक आक्रमक झालेले आहेत.